स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज आहे बेत पुरणपोळीचा। पुरणपोळी म्हटलं की माझ्या तोंडाला असं पाणी सुटतं ना, कधी एकदा बनवेन आणि कधी ती माझ्या पोटात जाईल असं होतं। पुरणपोळीचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मी तुम्हाला सांगते की पीठ मळण्याचं। पीठ मळायचं काम जर तुम्ही अगदी मेहनतीने अगदी आपटून धोपटून त्या पिठाला ना रेडी केलत ना, तर पुरणपोळी अगदी छान खमंग कुसकुशीत होते। हे मला माझ्या आईने सांगितले की पीठ जितकं सुंदर ना तितकी सुंदर पुरणपोळी। आणि डाळीचं प्रमाण म्हणाल ना तर अर्धा किलो डाळ घेतली ना तर अर्धा किलोच गूळ घ्यायचा असतो, हे मला सांगितलेलं आहे आईने, तर मी तसंच वापरते। आणि त्याच्यामध्ये सुंठ, जायफळ पावडर आणि इलायची पावडर हे त्याच्यामध्ये जात असतं। डाळ शिजवून घेतलेली, त्याच्यामध्ये गूळ आणि बाकीचे ते सगळे पदार्थ गेलेले आहे। डाळ मस्तपैकी हलवून वगैरे घ्यायची, पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर इकडे डाळ बारीक करून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये वाटली तरी चालते, पण मिक्सरमध्ये तो चिकटपणा येत नाही, त्यामुळे हेच उत्तम आहे आपलं। असं बारीक करून घेतल्याने पुरणपोळी म्हटलं ना की मला माझ्या आईची पुरणपोळीच आवडते, मला आणखीन कोणाच्याही हातची पुरणपोळी आवडत नाही। का? कारण की पुरणपोळी म्हणजे मला असं आवडते की ती झटकली ना की ताट अगदी गच्च भरलं पाहिजे पुरणाने। नाही तर काही जणांची पुरणपोळी असते की झटकलं तरी त्यातून पुरण बाहेर पडत नाही। असो, ज्याचं त्याचं करण्याची पद्धत वेगवेगळी असते। आणि आमच्याकडे तेलाचीच पुरणपोळी सहसा बनवतात, पण ती मला नाही येत। आमच्या गावी वगैरे तेलाचीच पुरणपोळी असते आणि माझी पुरणपोळी अशी मस्त तयार झालेली आहे। आणि प्रत्येक पुरणपोळी माझी अशी मस्त फुगत होती ना, त्यामुळे मी सुद्धा अशी टम्म फुगत होती, कधी बनवेन आणि कधी पोटात घालेन असं झालं होतं। या पुरणपोळी खायला।